प्रकरण 6 जीवासवे जन्मे मृत्यू 143 क्रमांकाच्या दोहापर्यंत काल आपण आलो होतो. पुढील 144 पासून दोहा सुरू करीत आहे. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधको 144 क्रमांकाच्या दोह्यापासून पुढे आपण सुरुवात करूया. कबीर सुख राम है औरा ही दुख की राशि, सुर नर मुनि असुर सुर पड़े काल की फांसी. कबीर सब सुख राम है औरा ही दुख की राशि, सुर नर मुनि असुर सुर पड़े काल की फांसी. सारे सुख निधान राम राही, इतर ते दुःखदायी, देव मानव मुनि असुर ही, अवघे पसती काला पायी. राम किंवा जीवनाचे तथ्य म्हणजे आत्मज्ञान, यामध्येच खरेखुरे सुख साठवलेले आहे. आत्मज्ञानाखेरीज सारे दुःखदायी ठरते. मग देव मानव असुर यापैकी कोणीही का असो, विना अध्यात्म प्राप्ती किंवा विना आत्मविद्या प्राप्ती प्रत्येकालाच काळाचा बंदिवास गुलामी सहन करावी लागते. 145 काची काया मन अथिर थिर थर कर्म करंत, ज्यो ज्यो नर निधडक फिरे त्यो त्यो काल हसंत. क्षणिक शरीर मन अस्थिर, अधिकाधिक कामी फसे, बेदरकार नर जरी फिरे तरी मृत्यू त्यासी हसे. याचा भरोसा नाही. शरीर कधी येथेच सांडून जावे लागेल ते सांगता येत नाही. मन तर अत्यंत चंचल अस्थिर आहे. ते सतत माया मोहलोभामध्ये किंवा मायावी कर्मांमध्ये अडकलेले आहे. मात्र तरीही मानव त्याच्या या देहमनादी स्थिती आणि माया मोहात अडकणे याबाबत काहीही विचार न करता, त्यात किंचितही सुधारणा न करता बेदरकार, बेगुमान, निष्काळजीपणे संपूर्ण आयुष्य भटकत राहतो. त्याच्या या बेशिस्त वर्तनाकडे बघून त्याचा मृत्यू मात्र खदखदा हसत असतो. 146 पास पास जोधा खडे, सबय बजावे गाल, मंज महल ते ले चला, ऐसा परबल काल. आजूबाजूला उभे पहारे करी, शौर्याचे वाजवित ढोल, तरी महाला मधून अचूक उचले असा प्रबल राही काल. 146 अगदी कडेकोट बंदोबस्तात शूरवीर सभोवताली पहारा देत असतानाही त्यांच्या शौर्याच्या गाजावाजाला न जुमानता प्रबळ मृत्यू महालामधून त्याला अचूक उचलून घेऊन जातो, ज्याचा मृत्यू ठरलेला किंवा निश्चित असतो. 147 हम जाने थे खायंगे बहुत जिमी बहुमाल, ज्यों का त्यों ही रही गया पकड़ी ले गया काल. जमीन जुमला तशी संपत्ती, भोगू खाऊ वाटे, सारे येथे पडून राहे, रिक्त आम्ही जाऊ मृत्यू वाटे. प्रचंड धनदौलत, जमीन जुमला यांची आम्ही कमाई केली, अनेकानेक वासनामय कर्मे केली. आम्हाला वाटले की आता आम्ही आमच्या संपत्तीचा उपभोग होऊ, ऐशारामात बसून खात राहू. पण तसे झाले नाही व कधी होतही नाही. सारे येथेच सोडून रिकाम्या हाताने आम्हाला मृत्यूच्या वाटेने जावे लागतेच लागते. साऱ्यांना मृत्यू साऱ्यांना मृत्यू शाश्वततेने अटळ आहे. 148 ताजी छूटा सहरते, कसबय पडी पुकार, दरवाजा जडाही रहा, निकस गया असवार. प्राणश्वावरी बैसुनी जीव देहनगरी सोडी, बंद राहे इंद्रिय द्वार, होई गल्ली आरडा ओरडी. 148 प्राणरूपी घोड्यावर बसून जीव मृत्यू समयी देहाची नगरी सोडून जातो. त्यावेळी इंद्रियांचे दरवाजे बंद राहूनही, म्हणजे अचेतन शरीर जसेच्या तसे राहूनही त्यातील आत्मतत्व दृश्य होते. जीवाच्या मृत्यूमुळे आजूबाजूच्या गल्लीत, वस्तीत आणि मरणाऱ्याच्या घरी आरडाओरडा, रडणे सुरू होते. 149 बालपन भोले गया और जुआ महमंत,
वृद्धपणे आलस गयो चला जरंते अंत. भोळेपणी बाल्य सरले यौवन मौज मजेत. वार्धक्की आळस भरे आता समीपाला अंत. 149. माणूस काही सत्कार्य पुण्यकर्म न करता जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत विचारात आयुष्य घालवतो. बालपण व बालसुलभ चेष्टेमध्ये किंवा निरागस वृत्तीमध्ये, तरुण पण मौज मध्ये किंवा भोग विषादी लंपटपणात आणि वृद्धत्व आळसामध्ये सरते. विवेकपूर्ण आचरण न केल्याने पापाच्या राशी निर्माण होतात. शेवटी हे शरीर चितेवर जाळण्यासाठी सिद्ध होते. या दोह्याला समानार्थी रचना प्रस्तुत लेखकाच्या मेघवृष्टी या पुस्तकाच्या 188 189 या पृष्ठ क्रमांकावर आहे. तिचा येथे वाचकांच्या माहितीसाठी व प्रस्तुत दोह्याच्या स्पष्टीकरणासाठी व रसास्वादासाठी उल्लेख करणे अत्यंत योग्य असून ती रचना पुढील प्रमाणे आहे. या पद्य रचनेचे शीर्षक हरिनाम हेची जाणी जीवा मर्म असे आहे. आता ती पद्य रचना पहा. हरिनाम हेची जाणी जीवा मर्म, नाही तरी तुझा जाई व्यर्थ वाया जन्म. बालपण खेळण्यात खोल जाई तुझे, तरुणपणी भोगी भोग नाही हरी योग. लाविला शरीरी मनासी तू रोग, भोग भोगिलेसी तुझ आता भोगिता ती भोग. व्यसनी गुंथीसी संसारी गुंथीसी, हरिनाम कधी कंठी नाधरीसी. विषाक्षुधा कधी पुरी ना होत से, जाणण्या तुझ पाशी भोगी वेळ नसे. ज्ञान कवाडे बंद केले अससी, आत्मज्योतंतरी वाटे विझलीसी. आता तरी जीवा जागेपणा घेई, हरिनाम जागरात ज्ञानदीप पाही. भेदभाव टाकूनी चित्ती स्वस्थ राही, भोग व्यसन सांडूनी सोहंभावे राही. वरील प्राणी आहे अविवेकी माणसाची जीवनधारा आणि त्याला तत्वाचा सादर केलेला बोध. संत कबीरजी यांनी तत्वविचार मांडल्यामुळे, संत कबीरजी यांनी तत्वविचार सांडल्यामुळे जीव आयुष्य व्यर्थ घालवतो. संत कबीरजी यांनी तत्वविचार सांडल्यामुळे जीव आयुष्य व्यर्थ घालवतो. हे 149व्या दोह्यात सांगितले आहे. हे या काव्यात 1 ते 6 कडव्यात सांगितले असून शेवटच्या 2 म्हणजे 7, 8 या कडव्यात बोध प्रकट केला आहे. आता तरी जीवा जागेपणा घेई, हरिनाम जागरात ज्ञानदीप पाही. भेदभाव टाकून चित्ती स्वस्थ राही, भोग व्यसन सांडूनी सोहंभावे राही. असा शेवटच्या 2 कडव्यात ज्ञानबोध आणि पहिल्या 6 कडव्यात जीवाची जी जीवदशा असते, ज्या वेळेला तो हरीला विसरून नको नको त्या गोष्टी स्वच्छंदाने मजेने करत असतो आणि शेवटी अडचणीत येतो, ते सांगितले आहे. 150. जारी बारी मिस्सी करी है छार, कहे कबीर कोईला करे फिर दे अवतार. 150. चालू जन्मा संपवनी देह होई राख, राख होता पुन्हा पिरुनी जीव येई नवदेहात. चालू जन्मा संपवनी देह होई राख, राख होता पुन्हा पिरुनी जीव येई नवदेहात. असा 149वा दोहा आहे. काळ किंवा मृत्यूमुळे नरजन्म संपून त्याच्या देहाची राख होते, कोळसा होते. मात्र पुन्हा जीवाला नवदेहात जन्म घ्यावा लागतो. मानव प्राणी असा कायमस्वरूपी जन्म मरणाच्या साक्षीत अडकलेला आहे. याबाबत श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. 151. जिनके नाम निशान है तिन अटकावय कौन, पुरुष खजाना पाइया
मिटी गया आवागहुन गुरुकृपा सात संग जया लाभे त्यासी रोखी कोण परमप्राप्ती अशी पद खजिना मिळता पुनरपिन आवागमन गुरुपदेश आणि कृपा ज्याला प्राप्त झाली जो ज्ञान ध्यान निधिध्यासनी सुद्धा व्यग्र आहे आणि त्या योगी ज्याला मोक्षपद हाती आले आहे असा भाग्यवान परमेश्वरी कृपा निधीचा मालक जो असतो त्याची वाट कोणीही कधीही अडवू शकत नाही. त्याला जन्म मृत्यूच्या बंधन चक्रात परत परत फिरावे लागत नाही. तो सदा मुक्त सदा तृप्त सदा समत्वाचे अधीन म्हणजे सदा समाधी सुखात आनंद विभोर असतो राहतो. म्हणून समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असे म्हटले जाते. 152 संशय काल शरीर में विषम काल है दूर जाको कोई जाने नहीं जारी करे सब धूर मनि वसलेले ब्रह्मज्ञान त्यासी प्रथम दूर सारी दुर्धर काळ खूप दूर मन अंधार धूर प्रथम निवारी. कठीण काळ तर अद्याप खूप दूर आहे. प्राप्त जीवन चालू जीवन मनातील संशय अज्ञान भ्रम काळोखी आणि धूर म्हणजे स्थैर्य दूर करण्यासाठी नीट वापरणे आवश्यक आहे. कठीण काळ तर अद्याप खूप दूर आहे. प्राप्त जीवन किंवा चालू जीवन मनातील संशय अज्ञान भ्रम काळोखी आणि धूर म्हणजे स्थैर्य दूर करण्यासाठी नीट वापरणे आवश्यक आहे. आजच मन स्वच्छ निष्कलंक गुरुकृपेने केले तर उद्याचा कठीण काळ ही कठीण वाटणार नाही आणि आज तर जीव आनंदी होईलच होईल. 153 ऐसे साचन मानई तिलकी देखो जोय जारी बारी कोयला करे जमता देखा सोय जरी खरे न वाटे तरी तिळरोपासी पाही जळून कोळसा झाले तरी पुन्हा उगवत ते राही. तिळाचे रोप मरून जाते त्याचा जळून कोळसा होतो तरी पुन्हा ते जन्माला येतेच येते. या उदाहरणाने मानवा तू आपल्या मनातील संशय दूर कर आणि मी सांगतो ते सत्य उमजून घे की माणूस मेल्यावरही पुन्हा जन्म घेतोच घेतो. जन्म मरण चक्र अव्याहत चालूच असते. जोपर्यंत कर्मछेद म्हणजे कर्मनाश संपूर्णपणे होत नाही तोपर्यंत मोक्ष नाहीच नाही. 154 घाट जगाती धर्मराय गुरुमुखले पहिचान छाप बिना गुरु नाम के साकट रहा निदान धर्म सत्संगी समुद्र घेई गुरुवाणी तू जाण गुरुनामा विण उद्धरी तू राहसी सदा अजाण. या जगात जन्माला आल्यावर सत्संग खरा धर्म याविषयी तू गुरुमुखातून ज्ञान प्राप्त करून घे. गुरुपदेश आणि गुरुसंग याखेरीज उद्धरण्याचा मोक्षाचा मार्ग मिळणे बिकट आहे. म्हणून तू गुरुनाम साथीला घे आणि संकट व भय यापासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती साधन कर. अन्यथा तू आहेस तसाच पोरा ठणठणीत अडाणी अज्ञानी राहशील आणि या तुझ्या जाणतेपणामुळे दुःखाचाच धनी होशील. 155 संशय काल शरीर में जारी करे सब धूर काल से बासे दास जन जिन पै द्याल हुजूर काळ रूपी अज्ञान करी जीवन अवघे असह्य दास गुरुचा वाचे यातून ज्या गुरुराज करी सहाय्य. ज्याला गुरुकृपा लाभी दयाळू गुरुचे सहाय्य प्राप्त झाले तोच या काळ महात्म्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. अन्यथा इतर कोणी बापुडा ज्याला गुरु आधार नाही तो अज्ञान संशय भ्रम विकार वशता माया या काळाच्या शस्त्रांपुढे हतबल होऊन नाश पावतो मुक्तीला आचवतो. 156 खुली खेलो संसार में बांधी न सकते कोय घाट जगाती क्या करे सिर पर चोट न होय. 156 दोहा मुक्तपणे विहार करी यासी बांधू शकेना कोणी या बाजारी निष्कलंकासी पिडू न शके कोणी. घाटावर जकातदार जकात वसूल करतो मात्र जर कोणी एकटा स्वच्छंदी
मुक्त फिरत असेल तर त्याच्याकडून काही वसुली करता येत नाही. कारण तो तर विना व्यापार उदीम कर्मे केवळ फिरत असतो. कारण तो तर विना व्यापार उदीम विना कर्म केवळ फिरत असतो व साक्षीत्वात पाहतो ऐकत असतो. तसेच जर जीवाचे या जगात निष्कलंक निर्दोष जगणे चालू असेल, तो केवळ साक्षीत्वात सर्व काही पाहत असेल तर तो उजळ माथ्याने जगात राहतो आणि उजळ माथ्यानेच या जगाबाहेर विना कष्ट विना त्रास विना दुर्दशा केवळ एक मुक्त क्रीडा असेच त्याच्या उत्तम जीवनाचे सार सर्वस्व असते. सारांश विना प्रमाद दोषरहित जगण्यावर कुणाचीच सत्ता चालत नाही. त्याचे येणे राहणे जाणे म्हणजे तो मुक्तीच किंवा मुक्तीचा खेळ होय. येथे नैष्कर्माचे किंवा संकल्परहित कर्माचे इंगित स्पष्ट केले आहे. 157 चलती चाकी देखी के दिया कबीरा रोय दो पाटन के बीच आय के साबुत गया न कोय जाते फिरे ते देखून कबीर दुःखी होई दोन तळ्यांच्या मध्ये सापडता सुरक्षित ना कोणी राही. हे जगरूपी जाते आहे आणि मायामोह वासना ही त्याची दोन तळी म्हणजे दळण दळणारे वर्तुळाकार दोन दगड किंवा चक्क्या आहेत. या दोन तळ्यांच्या मध्ये म्हणजे मायामोह व वासना या जात्याच्या दोन तळ्यांमध्ये सापडलेला प्रत्येक जीव भरडून नामशेष झाल्याखेरीज राहत नाही. हे करुणाजनक दृश्य वा भीषण वास्तव संत कबीरांच्या डोळ्यातून अश्रुपात घडवते. 158 फागुन आवत देखी के मन झुरे बनराय जिन डाली हम केली किय सोही ब्यारे जाय येता चाहुल फाल्गुनाची मनोमनी झुरे वनराजी फांदो फांदी मस्ती केली आता जाई दूर मनी दाटे नाराजी. माघ फाल्गुन महिन्यात शिशिर ऋतू येतो. हा पानगळीचा किंवा वृक्ष निष्पर्ण होण्याचा काळ असतो. त्याला फाल्गुन मास असेही म्हणतात. वृक्ष या काळात अस्थिपंजर होतात. फाल्गुनाची चाहूल लागताच त्यांचे मन झुरू लागते. पूर्वायुष्यात केलेली मौज मजा आठवून की जी आता या मोसमात त्यांना सोडून जात आहे. सर्व वनराई दुःखी कष्टी होते. हे रूपक यौवन मजेत भोगणाऱ्या आणि म्हातारपणी यवनातल्या गतवैभव व भोगांची आठवण काढून दुःखी कष्टी होणाऱ्या माणसांसाठी संत कबीरजींनी आपल्या पुढे उभे केले आहे. मतितार्थ हा की त्यावेळी ती गोष्ट घडणे अपरिहार्यच असते. त्याबाबत नंतर अश्रू ढाळणे किंवा पूर्वी फार आनंदी होतो हे आठवून नंतर त्यामध्ये मशगूल राहणे हे निरर्थक असते. त्यावेळी ती गोष्ट घडणे अपरिहार्यच असते. त्याबाबत अश्रू ढाळणे अनुचित आहे. काळासवे सहर्ष शरणे म्हणजे काळावर सहर्ष पुढे पुढे जाणे हे मानवाचे कर्तव्य आहे. 159 काल फिरे शिर ऊपरे हातो धरी कमान कहे कबीर गहू नाम को छोड सकल अभिमान धनुष्य घेऊन हाती मृत्यू डोक्यावर गिरट्या घाली सकल अहंकार त्यागुनी मनुजा ठेव डोके गुरुचरणावरी. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाचा मृत्यू हाती धनुष्य घेऊन काळ रूपे त्याच्या डोक्यावर गिरट्या घालत असतो. योग्य वेळी त्याचा शिरच्छेद करण्यास मृत्यू टपलेलाच असतो. त्यासाठी संत कबीरजी सांगतात की सर्व प्रकारचा अभिमान गर्व घमेंड टाकून हे माणसा तू आपले डोके नम्र भावे गुरुचरणांवर ठेव, मग तुला काळही भिवू शकणार नाही. 160 चाकी चली गोपाल की सब जग पीसा झार रुडा शब्द कबीर का दारा पाठ उधार काळाची चक्की चाले सर्व जग त्यात भरडले जाई ज्ञान मोती रूपे गुरुवाणी परी चक्कीच उखडून देई. त्या मायामोह वासनारूपी दोन तळी असलेल्या काळ किंवा मृत्यूरूपी चक्कीमध्ये सारे जग सापडते व भरडून त्याचे चूर्ण होते. मात्र गुरुचे किंवा संत कबीरजींचेही ज्ञानमोत्यांसारखे शब्द व त्याचा बोध ज्याला लाभला
त्याला या घिरटात सापडूनही काही वेदना होत नाहीत. गुरुवाणी या चक्कीलाच उखडून फेकते म्हणजे निरर्थक करते. 161 पात झरता देखी के हसती कूपलिया तुम चाले तुम चालियो धीरी बापलिया. 161 झडणाऱ्या पानांना हसती नवपर्णांकुर आम्ही निघालो हसून का मृत्यू करीना कसूर. पानगळीत पिकलेली पाने गळून पडतात त्याला नवपालवी किंवा नुकतीच जन्मलेली लुसलुशीत पालवी तशी असते. तशी वृद्धाला तरुण मुले असतात. ती गळणारी पाने नवीन कोवळ्या पानांना सांगत आहेत की आमच्या मरणाला आज तुम्ही हसत आहात पण ते योग्य नाही. उद्या तुमच्यावरील मृत्यूची तलवार प्रत्यक्षात कोसळणार आहे. मृत्यू अगदी कर्तव्य कठोर आहे. तो कर्तव्यात कसूर करणारा नाही. तो तुम्हालाही आज ना उद्या येणारच आहे. सारांश पराधीनता शाप नित्य हा जीवनाचा राही हे ओळखून राहावे. 162 जाय झरो के सोवता फूलना सेज बिछाय सो अब कहूं दिखे नहीं छीनले गई बिलाय. खिडकी समोर पुष्पशय्येवरी ज्या झोपत तू राही नाही आता कधी दिसणार ती मृत्यू हिसकावून घेई. ज्या खिडकी समोर किंवा खिडकीत आरामदायी बिछाना पसरून तू जीवनभर सुखोपभोगात लोळत राहिलास तो बिछाना एक दिवस मृत्यूरूपी मांजर खेचून घेईल. त्यापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणूनच जोपर्यंत आयुष्य हाताशी शिल्लक आहे तोपर्यंत जागा हो आणि सत्कर्म करून आपल्या आयुष्याला योग्य ते वळण दे. शिस्त लाव. 163 मुसा डरपे कालसू कठीण काल का जोर स्वर्गभूमी पाताल में जहाँ जावत घोर पीर सुधा भिवनी राहती महाप्रतापी काळा संकटातून सुटका नाही स्वर्गभूमी पाताळा. मुसा किंवा फकीर पीर सुद्धा मृत्यूभयातून सुटू शकत नाहीत. खरे तर ते परमेश्वर भक्तीत दंग असतात. देवापुढे जग त्यांना तुच्छ वाटते. अशांना सुद्धा मृत्यू चुकवता येत नाही. स्वर्ग मृत्यू म्हणजे भूमी किंवा पाताळ कुठेही कोणी राहत असला तरी काळाचे भय सर्वांना राहतेच राहते. 164 काल काल सब कोड कहे काल न चिन्हे कोय जती मन की कल्पना काल कहावय सोय. काळ काळ जरी म्हणती सारे तरी वास्तव न कुणी जाणे मन निगडित माया जडित राही काळ परी मृत्यू सत्य तू जाणे. 164 सर्वजण काळ काळ म्हणतात परंतु त्याची वास्तवता यथार्थता कोणी जाणत नाही. माया मोह भोग लालसा यात गुरफटलेल्या मनाची काळ ही कल्पना निर्मिती आहे. काळ म्हणजे समय अशा अर्थी मनोनिर्मितच आहे. मात्र मृत्यू सत्य असून तो प्रत्यक्षात पाहणे शक्य आहे. काळ आला काळ गेला काळ आला काळ घेऊन गेला त्याचा खरा अर्थ उपभोगी रमलेले जीवन मृत्यूमुळे समाप्त झाले किंवा अगदी संपत आटोपत आले इतकाच आहे. मृत्यू सारे संपवतो म्हणून सुख संपविणाऱ्या स्थितीला काळ म्हणजे त्याचा प्रघात पडला आहे इतकेच. सुखोपभोग आनंदाचा काळ म्हणजे उत्तम जीवनाचा काळ. मात्र असा काळ संपत येणे म्हणजे काळ असणे याचा अर्थ मृत्यू असा होतो. अशा मानव काळाच्याही दोन बाजू आहेत. जीवनकाळ व मृत्यू काळ. एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक. येथे काळ मनोनिर्मित आहे. परमसत्य संत कबीर यांनी मांडले आहे. त्यातून एक सिद्ध होऊ शकते की माणसाचे मन निश्चय केल्यास कालातीत म्हणजे बियॉन्ड टाइम असणेपणे असू शकते. म्हणजे जिवंत असताना मानवाने ओळखले की काळ असं काही नाही. आपण सुखोपभोग घेतो त्याला आपण आनंद काळ म्हणतो आणि ते सुखोपभोग मृत्यूने संपवले जातात किंवा मृत्यू तो सुखोपभोग संपवण्याच्या जवळ येतो तेव्हा आपण त्याला दुःख काळ म्हणतो. प्रत्यक्षात काळ ही मानसिक कल्पना आहे. एकदा माणसाने निश्चय केला की काळ असे काही नाही तर माणसाचे मन बियॉन्ड टाइम म्हणजे काळातीत असू शकते आणि असे काळातीत असणे हेच ते कैवल्य. किती स्पष्ट आहे पहा कैवल्याची व्याख्या. 165
कबीर पगरा दूर है आय पहुंची साज जनमन को मत राखता वेश्या रही गई बांध लक्ष तर अजूनही दूर आहे झाली आयुष्याची संध्या लोकमता तू लक्ष न देई होसी वेश्या वंध्या. बा मानवा, लोकांच्या नादी लागून मायामुळात अडकून तू त्यांच्या सांगण्याप्रमाणे न वागता गुरुपदेशाप्रमाणे वागून आपले जीवन सार्थकी लाव किंवा धन्य कर. आजपर्यंत मौज मजेत वागताना तुझ्या जीवनाची सायंकाळ म्हणजे उत्तरार्ध सुरू झाला. अजून वेळ आहे तोपर्यंत जागा हो आणि कल्याण प्राप्त करून घे. नाहीतर आपल्या ग्राहकांना खुशीत ठेवणाऱ्या वेश्येला जसे वांझपण सहन करावे लागते तसेच तुझे जीवन फोल व निरर्थक ठरेल. 166 काल पाय जग उपजो काल पाय सब जाय काल पाय सब दिन सिंह काल काल कह खाय काळ निर्माता काळ मृत्यू काळ मुखी ये जा चाले काळ सारे नासे उपजे काळ चक्र अनंत झाले. काळाच्या अनंत चक्रात सारे काळाच्या मर्जीनेच चालते. निर्मिती मृत्यू पुनर्निर्माण उपजनाश हा देखावा काळाचाच आहे. मात्र वर संत कबीर यांनी म्हटले आहे की दोहा क्रमांक 164 मध्ये काळ मनोनिर्मित आहे. त्याचे रहस्य ज्याच्या लक्षात येईल त्याचे मन कालातीत म्हणजे बियॉन्ड टाइम म्हणजे मुक्त झाल्याने जन्ममृत्यूची वास्तवता मान्य करूनही त्याला निर्भयता प्राप्त होणे निश्चित शक्य आहे. त्यासाठी साधना हवी. गुरुपदेशाची शिदोरी जीवन प्रवासात प्राप्त झाल्यास मुक्ती साध्य आहे. 167 सब जग डरे पे काल सो ब्रह्मा विष्णू महेश सुर नर मुनियो लोक सब सातर सातल शेष ब्रह्मा विष्णू महेश एही काळासी घाबरती सप्त पाताळी शेषा सहित देव नर मुनिजनासही वाटे भीती. सारा काळाला ब्रह्मा विष्णू महेश देव नर मुनी संत जन आणि सप्तपाताळात दडून बसलेला शेषही घाबरतो. सारे जणच मृत्यू शरण असतात. 168 कबीर जीवन कुश नाही खिन खारा खिन मीठ काली अलजा मारिया आम मसाला दीड कटू गोड थोडे थोडे या क्षण भंगूर जीवनी राही योद्धा भारी काल इतरा मारी आज काळमुखी तो राही. 168 संत कबीरजी सांगतात की या क्षणभंगूर जीवनाला विशेष असा काही अर्थ नाही. जीवन हे कडू आणि गोड यांचे संमिश्रण आहे. कालचा महाप्रतापी योद्धा जो इतरांना कंठस्नान घालीत होता त्याला आज स्वतःलाच काळाकडून पराभूत होऊन मृत्युमुखी पडावे लागत आहे. सारा जीवासवे जन्मे मृत्यू हेच चिरसत्य आहे. इथे प्रकरण 6 पूर्ण झालं. प्रकरण 7 क्रोधाग्नी आता सुरू करीत आहे. 169 क्रमांकाचा दोहा. दसो दिसासे क्रोध की उठी अपर बल आग शीतल संगत साधकी तहा उभरिये भाग दाही दिशाना क्रोधाग्नीची जव उसळते लाट शांत शीतल साधू संगती सुटण्या मिळते वाट. क्रोध हा अति भयावह आणि विनाशकारी आहे. त्याच्या महाज्वाला सर्व काही भस्मसात करतात. अशा वेळी साधू संतांचा प्रेमळ शीतल सहवासच क्रोधाग्नी थोरपळणाऱ्याला योग्य मार्ग दाखवतो. 170 कोटी कर्म लागे रहे एक क्रोध की लार या कराया सब गया जब आया अहंकार. क्रोधाच्या लाल ज्वाळेसोबत अनेक कर्मे असती. आता मराठीकरण. क्रोधाच्या लाल ज्वाळे सोबत अनेक कर्मे असती अहंकार हृदयी जरी येई तरी क्रोधाग्नी भस्मती होती. माणसाची अनेक उत्तम कर्मेही ती क्रोधासोबत असल्याने हृदयात अहंकार निर्माण होतात. क्रोधाग्नी जळून भस्म होतात, निष्फळ होतात. इतका क्रोध सर्वनाशकारी आहे. म्हणजे एकदा का डोक्यात माणसाने राग घातली की त्याचे सद्गुण त्याची सत्कर्मे सर्वच्या सर्व मातीमोल होतात.
170 कोटी कर्म लागे रहे, एक क्रोध की लार, या कराया सब गया जब आया अहंकार. हा या दोह्याचा जो मतितार्थ आहे तो आपण गद्यात वाचला आणि पद्यात त्याचा मतितार्थ असा सांगितला आहे. क्रोधाच्या लाल ज्वाळे सोबत अनेक कर्मे असती, अहंकार हृदयी जरी येई तरी क्रोधाग्नी भस्मती होती. एकदा का हृदयात अहंकाराची निर्मिती झाली की क्रोधाग्नी भडकतो आणि माणसाची अनेक सत्कर्मे सुद्धा खऱ्या अर्थाने सत्कर्मे न राहता ती निरर्थक होतात. याला आपण म्हणतो डोक्यात राग घातली आणि सत्यानाश झाला. ते हेच आहे 171. गारंगार क्रोध जल निंदा धुवा होय, इन तिनो का परिहरे साधू कहावे सोय. आगी समशिवी भाजे क्रोध खून मानावी, निंदा दूर त्यातुनी उमटे परी निर्लेपजी साधू गुण समजावी. क्रोध आल्यावर इतरांना भाजून काढणारे अपशब्द, घायल करणाऱ्या शिव्या दिल्या जातात. त्या शिव्या म्हणजे क्रोधाची खूण असून शिव्या देत असताना समोरच्याची किंवा संबंधिताची केली जाणारी निंदा म्हणजे या क्रोधाग्नीचा धूर असतो. अशा क्रोध, शिव्या व निंदा यापासून पूर्णत्वाने अलिप्तता असणे ही साधू गुण आहे. साधू क्रोध, शिव्या किंवा अपशब्द आणि निंदा यांच्या पार पलीकडे परमशांतीत स्वस्थ स्तब्ध निवांत असतो. 172. क्रोध अगनी घर घर बडी, जलय सकल संसार, दीन लीन निज भक्त जो तिनके निकट उभार. क्रोधाग्नी घर घर वेढी, विश्व सारे जाळी, नम्र ध्यानी निज रूपी अखंड, त्याते तो ना जाळी. क्रोधाग्नीच्या भडकत्या ज्वाळांनी घराघराला वाढत्या प्रमाणात वेढले असून अखिल विश्व त्या आगीत होरपळून निघत आहे. मात्र जो ध्यानात म्हणजे रूपात किंवा आत्मतत्वात विसर्जित झालेला असतो असा अद्वैती आणि उजेडी राहिले उजेड होऊनी असे एकमेव विशुद्ध चैतन्यच मानणारे आणि उर्वरित सारे रूपगुण आकार मिथ्या समजून ज्ञान चैतन्यात अहमला विसर्जित केलेले साधू संत असतात. त्यांना क्रोधाग्नीच काय तर ब्रह्मांडातील अन्य काही किंचितही क्षती पोचवू शकत नाही. 173. ये जग कोठी काठकी, चहू दिस लागी आग, भीतर रहे सो जली मुये साधू बरे भाग. लाकडाच्या महाला सम विश्व हे, चौबाजूनी अग्नी पडे, आत राही निश्चळ जळे परी, साधू संगे न होवाकडे. सारे जग एखाद्या लाकडाच्या महालासारखे असून क्रोधाग्नीच्या ज्वाळांनी चहूबाजूनी वेढल्यामुळे मरणासन्न झाले आहे. या माया मोहरूपी जगात राहणाऱ्या शोकात्म नाश मृत्यू अटळ आहे. मात्र साधू शरण जो त्याचे मात्र मृत्यूही किंवा क्रोधाग्नीही काही वाकडे करू शकत नाही, बिघडवू शकत नाही. 174. जगत माही धोका घना, अहम क्रोध अरुकाल, पौरी पहुचा मारिये ऐसा जमका जाल. 174. अहंकार क्रोध काळ, यापासून जगता मोठी भीती, या दारी जे उभे ठाकती, यमदरबारी जाती. हे जग अहंकार, क्रोध, काळ आणि मनोविकार यांनी वेढलेले आहे. यांची फार मोठी भीती किंवा यांचा मोठा धोका जगाला आहे. या दाराने म्हणजे क्रोध, काळ, मनोविकार या दाराने जे जे पुढे जातात ते सारे यमदरबारातच पोचतात. शानाश, माया, मोह, क्रोध, लोभ, अहंकार व काळ यामुळे माणूस नरकाचा धनी होतो. येथे आपली 7 प्रकरणे पूर्ण झाली. महत्वाचे प्रकरण 8, गुरुविण नाही तुझा आधार, हे आपण उद्यापासून सुरू करू. अस्तु. धन्यवाद.